आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या। तर पहिली मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळामधून विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीला काही ठिकाणी बंडोबांना थंड करण्यात यश आलेलं नाहीये। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी माघार घेतलेली नाहीये, त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिलाय। मात्र आता यामध्ये एक नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। गोकुळ गीते यांना आता पाठिंब्यासाठी मनवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। त्यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर करावा अशी अपेक्षा शिवसेनेला आहे। गोकुळ गीतेंनी शिवसेनेची अपेक्षा पूर्ण केल्यास नाशिकमधली दुरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे ज्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहतायत। अखेर तो दिवस आलेला आहे। उद्या राज्यामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। तर 11 जूनला मुंबईमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। यंदा केरळमध्ये मान्सून आगमन उशिरा झाल्यामुळे राज्यातील मान्सूनलाही विलंब झालाय। तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचवणारी। इंधन दरवाढीमुळे मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे। 1 जुलैपासून रिक्षाचं किमान भाडं 27 रुपयांपर्यंत होणार आहे आणि त्यामुळे मुंबई रिक्षामेन्स युनियननं रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव आरटीओकडे सादर केलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे।